सत्यापाल महाराजांची टीम आषाढी वारीमध्ये प्रबोधनात्मक विचार घेऊन वारकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायत। सप्तखंजेरीच्या माध्यमातून वारीमध्ये पर्यावरणाचा संदेश देत आहेत। तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातीभेद, व्यसनमुक्ती या विषयांवर सत्यपाल महाराजांनी खंजेरी घेत कीर्तनामधून महाराष्ट्रामध्ये कीर्तनं केली। वारीच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। पाहूयात। आषाढी वारी निमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी सत्यपाल महाराज आहेत। खरं तर प्रबोधनाच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांनी अख्खा महाराष्ट्रभर पिंजून काढला। आज वारी आहे आषाढीची। पंढरपूरमध्ये लाखो भाविक जे आहेत ते आलेले आहेत। आपण कशा प्रकारे या वारीकडे बघता? मी पर्यावरणाची वारी आली, पंढरीच्या वारी, त्या निमित्तानंच मी आलो आणि या विचाराची नितांत गरज आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर, आज नितांत गरज आहे। झाडे लावा, प्लॅस्टिक मुक्त, सिंगल यूज करणारे प्लॅस्टिक वापरू नका। किंवा वायू प्रदूषण आहे, नदीचं प्रदूषण आपण पाहतो। आई वडील वारले की राख नदीत टाकतात। मला तरी ते दुःख होते की ते असं टाकू नये। त्या रक्षा, अस्थि विसर्जन शेतात करावी खड्डा करून, आणि त्यामध्ये खड्डा करून झाड लावावं। माती रक्षा म्हणजे आपले वडील, आई वडील जिवंत, आजोबा आजी जिवंत राहतील, आणि त्या दृष्टीनं या पर्यावरणाच्या दिंडीत आम्ही सामील झालो। देवाच्या मूर्त्या गंगेमध्ये टाकतात, त्याचं दुःख होते मला, कारण त्या विरघळत नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिस। म्हणून मातीच्या मूर्त्या बनवा। तुम्हाला देव करायचा आहे तर करा, पण तो देव करा की ज्याच्यापासून प्रदूषण होणार नाही। देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात। मी तू गेल्या विनो अनुभव नाही, तुकड्या दास म्हणे देतोय गाई। गाडगे बाबांना तेच केलं। पंढरीला दरवर्षी आले पण मंदिरात गेले नाही। मंदिराच्या परिसराचा एरिया स्वच्छ केला। स्वच्छ करू गाव आपले स्वच्छ करू। आणि तुकडोजी बाबाचंही तेच म्हणणं होतं, जीवा भावानं जवळ मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं। महाराज, आपण तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं। वारी आणि तुकडोजी महाराजांचं नातं कशा प्रकारे होतं, काय सांगाल? ते दरवर्षी वारीमध्ये येत होते तुकडोजी महाराज, आणि त्यांचं भजन आहे, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू। तुकडोजी महाराजांनी अनेक भजनं पांडुरंगावर लिहिले। आणि एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, पुढारी चॅनलच्या माध्यमातून महत्वाचं हे आहे की ग्रामगीतेचं कल्पना त्यांना इथं सुबुद्धी मिळाली। सहज बसता असतो चंद्रभागे तिरी, अंतरात स्फुरू लागली, काय लिही तुकड्या, तर मग ग्रामगीता लिहिणं सुरू केली। आणि गावचे गाव, हमारा गाव हमारा राज, स्वावलंबन, स्वयंपूर्ण, स्वयंशासन, आपलं गाव अतदीप भव, त्याचा तथागत भगवान बुद्धाचा संदेश होता। असा विचार गाडगे बाबा, तुकडोजी बाबांना ग्रामगीतेच्या माध्यमातून दिला। आणि आपला विठोबा कसा आहे, विठू माझा लेकरू वाळा, त्यानं मातंगाले जवळ केलं, चोखा महाराले जवळ केलं, अण्णा भाऊले जवळ केलं, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सावता माळी, संत रविदास, सर्वांना सेना महाराजापासून जवळ केलं, नरहरी सोनारापर्यंत। आषाढी वारी आहे, काय साकडं घालणार आहात विठुरायाकडे? आम्ही पांडुरंगाला हेच म्हणू की आम्हाला सुबुद्धी दे। देव माणूस द्या, मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला। अरे देव दिसावा म्हणून या लोक देवाला शोधायला जातात, आणि देव आपल्याला शोधते। मला माणूस द्या, मला माणसाची गरज आहे। आणि माणूस कशासाठी, माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी। देव म्हणे मज माणूस न दिसे। मनुष्य काही म्हणू सका तो बहुत सुखालय, जिसमें मानवता भरी हुई हो उसका बहुत दुखालय। म्हणून माणसं निर्माण होण्याकरता वारी आहे। एवढ्या मोठ्या वारकरीत हरिपाठ करणारा, एकादशी धरणारा, पंढरीला आषाढीला येणारा, दारू पित नाही। आणि वारकरी दिंडीचं हेच महत्व आहे, निर्व्यसनी। तुकडोजी महाराजाचा उद्देशी तोच, तुकड्या दास म्हणे ऐका ना, नित्यप्रभूचे भजन करा ना, पण व्यसने सगळी सोडून द्या।
खरं तर संत साहित्य महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. या संत साहित्यामुळं मानवाच्या आयुष्यात कशा कशा प्रकारे परिवर्तन होतं काय सांगा? आता परिवर्तन आपण पाहून राहिलो, किती वृक्ष लागले. या संतामुळे हा बदल आहे. अनेक लोक निर्व्यसनी झाले, संतामुळे बदल आहे. माझ्या घरात मी जे 3 देहदान केले ना, त्याचा परिणाम आहे की 2,500 लोकांनी अर्ज भरले आणि माझ्या कीर्तनामध्ये मला व्यसन देतात. देहदानाचा प्रचार हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. याचे कारण प्रचार प्रभावशाली. तुम्ही पुढारी चॅनलच्या टीव्हीच्या माध्यमातून हा विचार समाजापर्यंत पोहोचवतो. गारुडी जसा डुबरू वाजवते असा आम्ही खंजेऱ्या वाजवतो. वारी किती आयुष्यासाठी महत्वाची? वारी नसती तर काय झालं? अरे वारी एवढी जीवनाची महत्वाची आहे. 15-20 दिवस कुठं जात नाहीत, पण आपलं जीवनाचं कल्याण झालं. लाखो लोकांचं कल्याण आहे. जरूर यावं वारीत आणि हा विचार घेऊन आपल्या घरी निघून जावं आणि आपलं जीवन निर्व्यसनी बनवावं. आषाढीच्या निमित्तानं एखादा आपलं भारूड वगैरे काय? माझा भारूड तर म्हणता येत नाही, परंतु आमचं जे तुकडोजी महाराजांनं भजन केले, चला हो पंढरी जाऊ, माझा भाऊ गजानन आहे, याचा आवाज लेडीज सारखा आहे. मस्त म्हणते, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, विवर स्नान करून या, विवर स्नान करून या, संत पदधूळ शिर लावू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू. सत्यपाल महाराज आणि या वारीमध्ये समाज प्रबोधनाचं काम जे आहे त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, पंढरपूर.